महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 67वा महाराष्ट्र राज्याचा एकमेव महाराष्ट्र दिन हा आपण जामनेर तालुक्यामध्ये ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडलेला आहे। या एकमेव महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या मी सर्व जामनेरकरांना या निमित्ताने सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्याला सर्वांना माहितीच असेल की केंद्र शासनामार्फत तसेच जनगणना संचालनालयामार्फत भारताची जनगणना 2027 ची कार्यवाही ही जामनेर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे। आपण जामनेर तालुक्यामध्ये एकूण साधारणतः 407 प्रगणक गटांची निर्मिती आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि या प्रत्येक प्रगणक गटावर आपण प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांचं प्रशिक्षणही 2 सत्रामध्ये आपण पूर्ण केलेलं आहे। आता अंतिम सत्र आपलं त्या ठिकाणी बाकी आहे। याच जनगणना 2027 च्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण टप्पा हा साधारणतः आजपासून सुरू होतोय। याच्यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीपर्यंत आपल्याला आपली स्वतःची जनगणना ही आपल्या मोबाईलमध्ये, संगणकामध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आपल्याला पोर्टलवर लॉग इन करून करता येणार आहे। म्हणजेच कोणत्याही प्रगणकाच्या सहाय्याशिवाय आपल्याला आपल्या कुटुंबाची जी 1 ते 33 मुद्द्यांची जी माहिती आहे ही आपल्याला डायरेक्ट पोर्टलवर आपल्याला स्वतः ती भरता येणार आहे। ती भरल्यानंतर आपल्याला एक युनिक ID त्याच्यामधून प्राप्त होणार आहे आणि या युनिक IDच्या माध्यमातून ज्यावेळी आपल्याकडे आपल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी प्रगणक हा येणार आहे 16 मे या तारखेनंतर, तर त्यावेळी आपण आपला जो काही तो युनिक ID आहे तो त्या प्रगणकाशी शेअर करायचा आहे। प्रगणक त्या माहितीची पुनश्च पडताळणी करून आपली अंतिमतः जनगणनेची जी माहिती आहे ही या CMMS पोर्टलला ही त्या ठिकाणी सेव्ह होणार आहे। या 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपण जामनेर तालुक्यातील सर्व जे VIPs आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तर या सर्वांचं जे सेल्फ इन्युमरेशन आहे, स्वगणना आहे, ही कर्मचारी अधिकारी यांच्यामार्फत आपण करून घेणार आहोत। तसेच सर्व जे नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, शेंदुर्णी असतील, जामनेर असेल, या शहर एरियामध्ये सर्व जे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक, शेंदुर्णी हद्दीमधील देखील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व ग्रामपंचायत एरियामधले सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तर या सर्व पदाधिकाऱ्यांचं VIP प्रवर्गातून सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून आपण स्वगणनेची कार्यवाही ही या 1 ते 15 मे या कालावधीमध्ये आपण करून घेणार आहोत। या निमित्ताने सर्व ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना, आपले ग्रामसेवक असतील, आपले ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी असतील, तर या सर्वांच्या साहाय्याने आपण हे आपलं जे स्वगणनेचं काम आहे हे आपण आपल्या जामनेर तालुक्यामध्ये पूर्ण करून घ्यायचं आहे। या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मी सर्वप्रथम सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या स्वगणनेच्या कामामध्ये आपण हिरिरीने सहभाग नोंदवून आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी या जनगणना 2027 च्या अनुषंगाने आपली स्वगणना या कालावधीमध्ये आपण पूर्ण करून घ्यावी असं एक आव्हान आपल्या सर्वांना करतो। खूप खूप धन्यवाद। थँक्यू।